इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित इनोव्हेट यू टेकाथॉन स्पर्धेस देशभरामधील 9 राज्यांसह महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. 17 आणि 18 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी 9 राज्यांमधनं स्पर्धक पुण्यामध्ये आपलं कौशल्य पणाला लावणार आहेत, अशी माहिती इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिली आहे. कल्पेश यादव, इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित इनोव्हेट यू या राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेचं आयोजन 17 फेब्रुवारी 18 फेब्रुवारी रोजी होणार असून या स्पर्धेकरता 250हून 250हून अधिक टीमने पार्टिसिपेट केलं आहे. यातील 194 निवडक संघांना आपण इन्व्हाइट करतोय. देशातील 9 राज्यासह 39 शहरामधून 39 जिल्ह्यामधून या स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला आहे. या स्पर्धेचं 17 तारखेला 1 वाजता प्रारंभ होईल आणि साधारणतः दुसऱ्या दिवशी 18 तारखेला 1 वाजता या स्पर्धेचा समारोप होईल. 24 तासाची हॅकेथॉन असल्यामुळे कुठेही डिस्टर्ब विद्यार्थ्यांना केलं जाणार नाही. 1 नंतर 1:30 ते 3:30च्या दरम्यान परीक्षक या परीक्षणासाठी मल्टीनॅशनल IT कंपनीचे अधिकारी आपण निमंत्रित केलेले आहेत. प्रमुख पाहुणे AICTचे चेअरमन सीतारामन सर, चंद्रशेखर बुद्धा AICT चीफ कोऑर्डिनेटर, नंतर आपले SPPUचे व्हाईस चान्सलर, सोलापूर विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर यासह पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निमंत्रण दिलेलं आहे. या सर्वात महत्त्वाचं या हॅकेथॉन तंत्रज्ञान माहोलमध्ये आपल्या शिरूर जिल्ह्यातील वाबळेवाडी येथील अटल बिहारी वाजपेयी या शाळेतील 120 विद्यार्थ्यांना आपण विशेष निमंत्रित केलंय. याचं प्रामुख्याने कारण भविष्यात आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व या शालेय जीवनापासून जर आवड निर्माण जर झाली तर या स्पर्धेमध्ये ते सहभाग नोंदवतील आणि या शाळेचे प्रमुख म्हटलं तर चुकीचं होणार नाही, वाबळे गुरुजी वारे सरांना आपण इनोव्हेशन अवॉर्ड आपण घोषित केलेला आहे. ते सुद्धा या स्पर्धेसाठी निमंत्रित केलेले आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास.